मुलांनो, या गोष्टी तुम्हाला कोणीच सांगणार नाहीये माझ्याशिवाय. सो मी जे सांगणार आहे ना, आता तुमच्या भल्यासाठी आहे. कोणत्या अशा गोष्टी तुमच्यासाठी फार महत्त्वाच्या आहेत, तुमची पर्सनॅलिटी छान उठून दिसावी यासाठी. सो आजचा व्हिडिओ फार, फार, फार महत्त्वाचा आहे. तुम्हाला तुमच्या मित्रांना नक्की शेअर करा. सुरू करूयात. हॅलो, हाय, कसं आहे ना मित्रांनो? मी आर.जे. ज्योती आणि स्वागत करते तुमचं माझ्या या प्रेमाच्या YouTube चॅनलमध्ये, जिथे प्रेमाच्या आपण अनलिमिटेड, नॉन स्टॉप आणि अनएडिटेड गप्पा मारत असतो. म्हणजेच की स्टार्ट टू एंड जसं आहे तसंच तुम्हाला शेवटपर्यंत ऐकायला मिळतं. यामध्ये मी काहीच एडिट करत नाही. नो मेकअप लूक, तरी सुद्धा मी चांगली दिसतीये. सो इथूनच पहिली सुरुवात करूयात. सो पहिल्यांदा ना मुलांनो, तुमचं मन दिसत नाही. ऑफकोर्स तुम्ही कसे आहात, तुमची ओव्हरऑल पर्सनॅलिटी याच्याकडेच लक्ष जातं. सो आजकालच्या जगामध्ये फार महत्त्वाचं झालंय तुमचं नीट व्यवस्थित असणं. सुंदर असण्यापेक्षा नीट असणं फार महत्त्वाचं आहे. त्यामुळे तुम्ही कोणत्याही वयोगटातले असाल मला बघणारे, पहिली गोष्ट करा ती म्हणजे की तुमच्या डर्मॅटॉलॉजिस्टकडे जा. तुमचं असं स्पेसिफिक कोणी नसेल, इकडे-तिकडे चौकशी करा. एका चांगल्या डर्मॅटॉलॉजिस्टकडे तुम्ही जा आणि त्यांनाच तुमची स्किन आणि हेअर दाखवा. स्किन आणि हेअरवर काम करणं फार, फार, फार महत्त्वाचं असतं. त्याची काळजी घेणं फार महत्त्वाचं असतं. आता मुलांमध्ये फार हार्मोनल चेंजेस होत नसल्यामुळे तरी त्यांची स्किन बऱ्यापैकी महिलांच्या तुलनेत छान असते. त्यामुळे महिलांना खूप काही-काही करावं लागतं. मुलांना जरा कमी करावं लागतं. आणि प्लीज जा आणि इतका काही खर्च येत नाही. थोडेसे पैसे साठवा हवं तर आणि मग डर्मॅटकडे जा. सो ते तुम्हाला सगळं सांगतात. आजकाल वेगवेगळे स्कॅनर्स आलेत. सो स्कॅन करून दाखवलं जातं, की किती प्रॉब्लेम्स आहेत तुमच्या स्किनसोबत किंवा प्रॉडक्टसुद्धा तुमच्या स्किनला कोणते ओके आहेत, हेअरसाठी कोणते ओके आहेत. तुमच्या स्किन आणि हेअरच्या टेक्स्चरवरून सगळं सांगितलं जातं आणि ते खूप फायदेशीर आहे. आता कोणताही इन्फ्लुएन्सर तुम्ही बघितलं, त्याने काहीतरी प्रॉडक्ट सांगितलं, त्याला फरक पडला किंवा तुमच्या मित्र-मैत्रिणींना फरक पडला म्हणून तुम्ही ते यूज केलंत, ते चुकीचं आहे. हे मी माझ्या स्वतःच्या अनुभवांवरून सांगते. बिकॉज प्रत्येकाची स्किन वेगळी असते. स्किन इश्यूज प्रत्येकाचे वेगळे असतात. मला एखादं प्रॉडक्ट सूट झालं, तुम्हालाही होईल असं नाही. त्यामुळे प्लीज कोणाचंही ऐकू नका. कोणी असं तुमचं वाईट व्हावं असं नसतंच कोणाच्या मनामध्ये, पण प्रत्येकाची स्किन वेगळी असते. प्रत्येकाचा फरक वेगळा असतो. तुम्हाला एक उदाहरण देते. एकदा आम्ही तिघी मैत्रिणी, एका मैत्रिणीने एक लिप बाल्म ऑर्डर केलं. त्यांनी सांगितलेलं, की हे तुम्ही यूज केल्यानंतर तुमचे ओठ ओरिजिनल पिंक होतील, ओके. आणि तिचे झाले सुद्धा. सो तिने आम्हाला रेकमेंड केलं. आम्ही दोघींनी ते यूज केलं. माझी जी दुसरी मैत्रीण होती तिचे अख्खे ओठ असे काळे झाले. म्हणजे लिटरली मी हा जो टॉप घातलाय ना, याच्यापेक्षा आणखी जरासा डार्क टोन आणि असं वाटायचं की तिने या कलरची लिपस्टिक लावली आहे. असे तिचे लिप्स झालेले आणि माझे असे ना गुलाबी ना काळे अशा मध्येच अडकलेले. सो प्रत्येक प्रॉडक्टचा प्रत्येकालाच फरक पडेल असं नाही. बिकॉज मी बऱ्याचदा वेगवेगळे रील्स पाहून, वेगवेगळ्या इन्फ्लुएन्सर्सचं ऐकून वेगवेगळ्या गोष्टी चेहऱ्याला थापल्या होत्या किंवा आधी माझं खूप डोक्यात वेड होतं. माझे भाऊ-बहीण जे आहेत ते खूप गोरे-गोरे आहेत. सो मी वेगळी वाटायचे त्यांच्यात नेहमी. सो मलाही असं वाटायचं की मी कुठेतरी कमी पडतेय. सो मी खूप गोऱ्या होण्याच्या क्रीम्स लावलेल्या आणि त्याचा परिणाम असा की खूप माझ्या स्किनमध्ये प्रॉब्लेम्स झाले. खूप पिंपल्स येणं, त्याचे डाग होणं हे खूप मोठ्या प्रमाणात सुरू झालं आणि प्रॉपर डाएटबद्दल मला माहिती नव्हतं. सो या सगळ्या गोष्टींसाठी मी फायनली डर्मॅटकडे गेले. त्यांनी खूप काम केलं माझ्या स्किनवर. त्यामुळे आता जरा छान दिसतीये माझी स्किन. नो मेकअप लूक आहे हा. सो प्लीज त्यामुळे डर्मॅटकडे जा. ते तुमची स्किन बघतील, हेअर बघतील आणि त्यानुसार तुम्हाला प्रॉडक्टसुद्धा सजेस्ट करतील. सो पहिली गोष्ट आहे तुमच्या पर्सनॅलिटीमध्ये स्किन, हेअरकडे लक्ष द्या आणि त्यामध्ये लिप्स जे आहेत, इथे वेगळा खर्च करायची गरज नाही. प्लीज कोणतंही एक लिप बाल्म कॅरी करा. नसेलच जमत तर अगदी छोटी डबी येते व्हॅसनीलची. मस्त आहे, बेस्ट आहे ते. तेवढंसं लावा. खूप चांगलं आहे ते. लोक काय म्हणतील, मुलं चिडवतील, प्लीज त्यांचा विचार करू नका आणि त्यांनाही उलट शिकवा, की स्किन केअर किती महत्त्वाचं आहे. एका पर्टिक्युलर एज नंतर मग आपल्याला जाणवतं, की याच काळामध्ये जर का काळजी घेतली असती तर किती बरं झालं असतं. सो प्लीज, प्लीज, प्लीज स्किन हेअरसाठी प्लीज डर्मॅटकडे जा. लिप बाल्म यूज करा. बॉडी लोशनसुद्धा यूज करा. बॉडी लोशन कोणत्याही ब्रँडचं जे तुम्हाला छान वाटेल किंवा डर्मॅटलाच विचारा, ते सजेस्ट करतील. बॉडी लोशनही दिवसातून एकदा यूज करा. काही प्रॉब्लेम नाहीये. फार महत्त्वाचं आहे हे. नंबर 2 इज गुड परफ्यूम. ओके. खूप परफ्यूम्स आहेत. अगदी ₹100 पासून सुरू होतात. पण
प्लीज कोणताही परफ्यूम यूज करू नका, कोणताही डिओ लगेच यूज करू नका. एखाद्याचा स्मेल छान आहे तर लगेच तो यूज करू नका. थोडे पैसे घालवा, पण जो चांगला असेल, नीट असेल, ज्याने काही इश्यूज नाही येणार तुमच्या स्किनवर, असे प्रॉडक्ट्स यूज करा. कधी-कधी ना परफ्यूमवर इन्व्हेस्टमेंट करणं ही खूप मोठी आणि चांगली गोष्ट असते. ओके. तुम्हालाही फ्रेश वाटलं पाहिजे आणि तुमचा जेव्हा समोरच्याला वास येईल त्यालाही बरं वाटलं पाहिजे, की छान परफ्यूम आहे. ओके. सो प्लीज, प्लीज, प्लीज परफ्यूमवर चांगली इन्व्हेस्टमेंट करा. काहीही भेटलं लावलं नका करू असं. चांगला परफ्यूम खूप महत्त्वाचा असतो. मुलांना तर अति महत्त्वाचा असतो बिकॉज मुलांना घामसुद्धा तितकाच येत असतो. सो त्यामुळे प्लीज चांगला परफ्यूम यूज करा. परफ्यूम मारण्याच्या सुद्धा वेगवेगळ्या गोष्टी असतात. त्याचे तुम्ही सेपरेट रील्स बघाच, पण तरीही तुम्हाला सांगते, इथे मानेवर, इथे मनगटावर, इथे खूप मारणं गरजेचं आहे. कपड्यांवर तर तुम्ही माराच. पण येस, मी जसं म्हणाले, की लगेच कोणतंही तुम्ही परफ्यूम बघितलात, लगेच घेऊन आलात, हा स्वस्तात मिळतोय घेऊन आलो, नको. काही परफ्यूम्सने लिटरली तुम्ही तिथून निघालात, की त्रास व्हायला लागतो. काही माणसं तुमच्या तोंडावर बोलणार नाहीत, पण खूप घाण वास असतो, त्यामुळे मळमळायला लागतं अक्षरशः. सो प्लीज चांगला परफ्यूम यूज करा, पैसे खर्च करा, चांगला परफ्यूम यूज करा. नंबर 3, ही गोष्ट एका मुलीने बोलणं तुम्हाला जरासं लाजिरवाणं वाटू शकतं, पण गुड अंडरवेअर. प्लीज गुड अंडरवेअर यूज करा. बिकॉज बऱ्याच मुलांना इचिंग वगैरे होत असतं आणि बराच त्रास होत असतो त्या प्रायव्हेट पार्ट्समध्ये आणि त्यामुळे पब्लिक प्लेसेसमध्ये किंवा वर्क प्लेसेसमध्ये वेगवेगळ्या हालचाली सुरू असतात. त्रास होत असतो, इचिंग होत असतं, खाज सुटत असते त्यामुळे. सो गुड अंडरवेअर. तुम्ही भरपूर पैसे खर्च करा गुड अंडरवेअरवर. बाकी गोष्टींवर ऑफकोर्स करायलाच हवेत, पण बेसिक गोष्टीमध्ये ही आहे. प्लीज तिथे खर्च करा. पैसे खर्च करा आणि चांगलीच अंडरवेअर घाला. वेळ पडली आहे, फाटली आहे, फेकून द्या प्लीज. त्याचा यूज नका करू बिकॉज मुलांना खूप त्रास होतो. मुलांचे पार्ट्स जे असतात ते काही पार्ट्स जे असतात, आपले प्रायव्हेट पार्ट्स जे असतात ते नाजूकसुद्धा असतात. त्यामुळे तिथे त्रास होता कामा नये. ओके. आणि बऱ्याचदा पब्लिक प्लेसेसमध्ये पाहिलं असेल तुम्हाला, की माणसं अशी चालताना हे, ते अशा वेगवेगळ्या गोष्टी तुमच्या सुरू असतात. त्यामुळे गुड अंडरवेअर खूप महत्त्वाची आहे आणि त्याच्यासोबतच एक जोडून पार्ट मी यूज करेल तो म्हणजे की गुड ट्रिमर. गुड ट्रिमर यूज करा. प्लीज कोणतेही प्रॉडक्ट्स लावून तुमच्या अंगावरचे, चेस्टवरचे केअर किंवा प्रायव्हेट पार्ट्सवरची शेव्हिंग करू नका. चांगलं ट्रिमर यूज करा, जेणेकरून कुठेही त्रास होणार नाही. चांगलं ट्रिम करून तुम्ही असणं फार महत्त्वाचं आहे. हातावरचे केस राहू देत, पायावरचे राहू देत. बाकी ठिकाणचे जे केस आहेत, येस तुमच्या हिशोबानुसार. अति असतील तर तुम्ही ट्रिम करू शकता. प्रायव्हेट पार्ट क्लीन केलाच पाहिजे. ओके. सो प्लीज तो क्लीन ठेवत जा. तिथे बऱ्यापैकी ट्रिम वगैरे करत जा. खूप अशी धारदार शेव्हिंग करून स्वतःला इजा करून घेऊ नका. पण हे करत जा. हे फार, फार, फार महत्त्वाचं आहे. ओके. प्रायव्हेट पार्टला स्वच्छ ठेवणं फार महत्त्वाचं आहे. अंडरआर्म्स झाले, खालचे प्रायव्हेट पार्ट झाले, छाती तुम्हाला ओके असेल तर, नाहीतर क्लीन करा तुम्ही. हे महत्त्वाचं आहे आणि यासाठी बेस्ट आहे एक चांगला ट्रिमर यूज करा. जे प्रॉडक्ट्स असतात, की एक स्प्रे मारला आणि केस गेले, असले प्रॉडक्ट्स प्लीज वापरू नका. याच्याने तुम्हाला आणखी त्रास होईल आणि ते टाळा. लगेच नका करू आणि तुम्हाला असं वाटत असेल तर पुन्हा एकदा जसं मी सांगितलं डर्मॅटला विचारा. त्या तुम्हाला काही गोष्टी सजेस्ट करतील, की तुम्ही असं-असं करू शकता. सो ही एक चांगली इन्व्हेस्टमेंट आहे. एक चांगला ट्रिमर. ओके. थोडे पैसे जाऊ द्यात, पण एखादं चांगलंच घेणं फार महत्त्वाचं आहे. स्वस्त काही गोष्टी घ्यायला जाल, गोष्टी आणखी तुम्ही बिघडून टाकाल. त्यामुळे बऱ्याच जणांना पाठीवर प्रॉब्लेम झालेले असतात. बरेच वेगवेगळे ॲक्ने, पिंपल्स इश्यू झालेले असतात. आता जसं सांगितलं मी नंबर 1 होता स्किन केअर. स्किन केअरमध्ये सगळं हे बॉडीचं आलंय तुमचं. सो याच्यामध्ये सुद्धा आणखी छोट्या-छोट्या गोष्टी असतात जसं की चांगला कंगवा यूज करणं, काही काळानंतर त्याला स्वच्छ धुणं किंवा तो रिप्लेस करणं. त्यातल्या त्यात जर काय लाकडी असेल तर खूप छान. सो या बेसिक काही गोष्टी प्लीज लक्षात ठेवा, है ना? आणि प्लीज मुलांचं असं असतं की एकच टॉवेल सगळीकडे यूज करायचा. चेहऱ्याला तोच, बाकी अंगाला तोच. नका करू. फेसचा वेगळा ठेवा, बॉडीचा वेगळा ठेवा. हे नखरे नाही झाले. ही झाली सेल्फ केअर आणि ती केअर करणं फार महत्त्वाचं असतं. सो ते सुद्धा वेळोवेळी धुवायला टाका. आठवड्यातून 2दा म्हणजे सोमवार ते बुधवार एक वापरा, बुधवार ते रविवार एक वापरा. अशा टाईपचं काहीसं करा, पण धुवायला टाकत जा. एकच कंटिन्यू चाललंय असं नको. थोडंसं हायजीन तुम्ही पाळणं फार महत्त्वाचं आहे. या सगळ्या गोष्टींना फारसा वेळ लागत नाही, पण प्लीज मुलांनो हे करा. ओके. प्लीज, प्लीज हे तुमच्या लाईफसाठी, तुमच्या पर्सनॅलिटीचं साठी चांगलं आहे. ते मी तुमच्यासोबत शेअर करते इतकं मनापासून. सो ते चेंज करा. उशांचे जे कव्हर असतात ते सुद्धा वारंवार चेंज करत राहा. नीट राहणं फार महत्त्वाचं असतं. ओके. सो त्यानंतर काय सांगायचं? म्हणजे या सगळ्या गोष्टी यामध्ये आल्या. देन फार महत्त्वाचं आहे, की
काय सांगायचं होतं बरं मला? येस, नखांवरून आठवलं मी असं करताना. तुमची नखं जी आहेत ती स्वच्छ असली पाहिजेत. मुली खूप लवकर ऑब्झर्व्ह करतात तुमची नखं. नखं वाढवायची तुम्हाला खरंच काहीच गरज नाहीये. ती स्वच्छ असावीत, क्लीन असावीत इतकंच काय ते. मुली वाढवतात बिकॉज त्या तितकी काळजीही घेतात. मुली नखांची, स्वतःच्या स्किनची, सगळ्याच गोष्टींची खूप काळजी घेतात. मुलं इतकं करत बसत नाहीत. बऱ्याच मुलांच्या नखांमध्ये अशी काळी-काळी घाण साठलेली असते. घामामुळे असेल, डोकं खाजवल्यामुळे असेल, व्हॉटेव्हर काहीही असेल. पण नखं तुमची स्वच्छ असणं हे तुमच्यासाठी सुद्धा चांगलं आहे. मुलीचा अँगल तर तो सेकंड भाग आहे, पण ते तुमच्यासाठी चांगलं असणं फार महत्त्वाचं आहे. त्याच्याने सुद्धा अनेक इश्यूज क्रिएट होतात. मग त्याच्यामुळे ऑफकोर्स हेअर खराब होतात बिकॉज तेच हात इथे जातायत. तेच सगळं फिरतंय. सो त्यामुळे तुमचे हातही स्वच्छ असणं फार महत्त्वाचं आहे. स्किन केअरमध्ये जसं मी मगाशी सांगितलं डर्मॅटला तर विचाराच. पण जर तितकेही पैसे नसतील किंवा नाही जायचं सध्या मला डर्मॅटकडे असं जर का तुमचं असेल, तर माझं पर्सनल सजेशन असं राहील, की दिवसातून 3 वेळा तरी फेस वॉश करत जा. चांगल्या फेस वॉशने फेस वॉश करणं फार महत्त्वाचं आहे. जसं तुम्ही अंघोळीच्या वेळी एकदा केलत, सपोज तुम्ही कॉलेजला पोहोचलात किंवा घरातून ऑफिसला पोहोचलात. या काळामध्ये बरंच पोल्युशन असतं, बरंच ऊन असतं, जे काही असेल ते. भरपूर आपल्या चेहऱ्याला वारं लागतं आणि त्यानंतर आपण एका बंदिस्त खोलीत असतो ना, ऑफिसमध्ये असेल किंवा कॉलेजमध्ये असेल. सो त्यामुळे पोहोचल्यानंतर एकदा फेस वॉश करणं खूप गरजेचं आहे आणि त्यानंतर जेव्हा तुम्ही घरी पोहोचाल, एखादी ॲडव्हान्स गोष्ट म्हणजे झोपण्याआधी जर का केलं तर तेही छान. मग फेस वॉश केल्यानंतर एक छान मॉइश्चरायझर वापरा. चेहरा धुतल्यानंतर, तो स्वच्छ पुसल्यानंतर मॉइश्चरायझर यूज करणं फार महत्त्वाचं आहे. सो एखादं छान मॉइश्चरायझर यूज करा आणि त्यानंतर एखादं सनस्क्रीन यूज करा. मुलांनो, फक्त तुम्ही या 3 गोष्टी करा, तरी तुम्ही छानच राहणार आहात. पण ते प्रॉडक्ट्स कोणते वापरायचे? जसं मी सांगितलं प्रत्येकाची स्किन वेगळी आहे, त्यामुळे एकदा सल्ला घ्या. मी जे वापरते ते मी तुम्हाला सांगेलच. पण मी सुद्धा ऑफकोर्स डर्मॅटच्या त्यांनी माझी स्किन चेक केल्यानंतर त्यांनी जे सांगितलंय ते मी तुम्हाला सांगतेय. सो फक्त तुम्ही या 3 स्टेप फॉलो करा. दॅट्स इट. ते फार महत्त्वाचं आहे तुमच्यासाठी. बाकी काही नाही. बाकी तर गोष्टी मला जशा सुचतील मी तुम्हाला तसं सांगत जाईलच. आणि येस, एक चांगलं वॉच वापरा. तुमच्या बजेटमध्ये जे असेल म्हणजे चांगलं असेल, लेदर बेल्टचे वगैरे असं जे शोभनीय असेल. म्हणजे मला असं वाटतं, की काहीही घेण्यापेक्षा ते पैसे साठवा आणि एकदा चांगली अशी गोष्ट घ्या. स्वस्ताच्या मागे पळू नका मुलांनो, प्लीज नका पळू, ओके. मुलींचं खूप वेगळं असतं, मुलांचं फार वेगळं असतं. मुली आता स्ट्रीट शॉपिंग करतात बिकॉज ते जे कपडे आहेत त्या मुली कंटिन्यू नाही घालत. तुमचं जे असतं काही गोष्टी कंटिन्युअसली घडत असतात. त्यामुळे तुम्हाला काही ब्रँडेड चांगले कपडे घालणं फार, फार, फार महत्त्वाचं असतं. सो त्याकडे नक्की लक्ष द्या. बाकी जशी माझी जी डर्मॅटोलॉजिस्ट आहे ऑफकोर्स त्यांच्याशी सुद्धा आपण गप्पा मारू शकतो. जर का तुम्ही कमेंट्स बॉक्समध्ये सांगितलत, की येस त्यांच्यासोबत गप्पा मार. मुलांना काही सल्ले ते देतील किंवा तुम्हाला जर का कोणत्याही डर्मॅटोलॉजिस्टशी गप्पा हव्या असतील तर मला कमेंट्समध्ये कळवा किंवा तुम्हाला आणखी सेल्फ केअरमध्ये कोणत्या विषयावर व्हिडिओज हवेत तेही मला कळवा. मी नक्की त्या विषयावर व्हिडिओ बनवेन. सगळ्यात महत्त्वाचं काय आहे, की तुम्ही छान राहणं, खुश राहणं आणि स्वतःवर प्रेम करणं. सो ह्या सगळ्या गोष्टी करून तुम्ही स्वतःवरच प्रेम करताय. ज्यावेळी तुम्ही स्वतःवर प्रेम कराल, ऑफकोर्स मुलीही तुमच्यावर प्रेम करतील किंवा सगळेच तुमच्यावर प्रेम करतील. त्यामुळे केअर पहिल्यांदा स्वतःपासून करा. तुम्हाला कोणत्या विषयावर व्हिडिओ हवा आहे, सेल्फ केअरच्या बाबतीमध्ये कोणत्या विषयावर व्हिडिओ हवा आहे, मला प्लीज डिटेलमध्ये कळवा. आपण त्या विषयावर व्हिडिओ बनवूयात. काही पॉडकास्टसुद्धा करूयात जर तुमची इच्छा असेल तर मला कमेंट्समध्ये कळवा. पण मुळात याबद्दल होकार कळवा, की माझी जी डर्मॅट आहे तिच्यासोबत इंटरव्ह्यू करू का मी? जेणेकरून ती तुम्हाला काही टिप्स देईल मुलांनो. सो नक्की कळवा, की येस ज्योती तू तुझ्या डर्मॅटसोबत एक इंटरव्ह्यू ठेव. आम्हाला काही टिप्स मिळतील. ओके. आणि आणखी काही तुम्हाला हवे असतील व्हिडिओ तर मला नक्की कळवा. आजच्यापुरतं इतकंच. बाय. काळजी घ्या, खुश राहा, मस्त राहा, प्रेमात राहा. तुमच्याही माझ्याही. आय लव्ह यू. बाय.